नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच या दिवशी देवदिवाळी आपण साजरी करतो आणि या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी काय काय गोष्टी करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ हा 15 नोव्हेंबर शुक्रवारी या दिवशी 6:20 होतो आहे आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी पहाटे 2:59 होणार आहे। तर पौर्णिमेचे जे काही आपले उपाय असतील, सत्यनारायण असेल, जे काही आपल्या सेवा करायची असतील तर आपल्याला त्या 15 नोव्हेंबरला करता येणार आहेत। तर कार्तिक पौर्णिमेला या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरारी नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्या वधानंतर सर्व देवी देवतांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला होता। तेव्हापासूनच कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते। तसेच प्रत्यक्ष भगवान शिव या दिवशी वाराणसीला येतात आणि तिथे भरपूर असे दिवे लावून ही दिवाळी साजरी केली जाते। तिथे अतिशय मंगलमय असं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि देवांचं नवीन चैतन्य तिथे पाहायला मिळत असतं। त्याचप्रमाणे आपल्यातील काही ताई असतील त्या दिवाळीमध्ये त्यांच्याकडून काही सेवा पूर्ण झाल्या नसतील, काही मासिक अडचणीमुळे असतील किंवा इतर कारणांमुळे असतील, तर त्यांच्या मनामध्ये जर सेवा करण्याची इच्छा असेल तर देवदिवाळीच्या या दिवशी आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे। कोणत्याही पद्धतीची आपली लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा असू दे किंवा इतर कोणतीही सेवा असू दे, आपण देवदिवाळीच्या दिवशी पूर्ण करणार आहोत आणि त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाण्यासाठी मदत होते। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे दिवाळी साजरी करण्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। आंब्याच्या झाडाच्या फांद्या आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायच्या आहेत, दोन्ही बाजूला 2 अशा पद्धतीने लावायचे आहेत। त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलांचे तोरणसुद्धा आपल्याला आंब्याच्या पानांमध्ये ओवून ते सुद्धा तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावून द्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे त्यावरती हळदीचं लेपन जरूर करायचं आहे। त्याचप्रमाणे लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने घरातील लादी स्वच्छ करून घ्यायची आहे। तसेच या दिवशी आपल्याला नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलेले आहे, परंतु प्रत्येकाच्या घराच्या ठिकाणी नदी असेलच असे नाही। यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्याकडे एक गंगाजलची बाटली आणायची आहे। गंगाजल आपल्याकडे रेडीमेड मिळतं। त्या गंगाजलाचं आपण थोडंसं 2 ते 3 थेंब आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ त्या दिवशी करायची आहे। यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ मिळत असतं। तसेच या दिवशी आपल्याला आवर्जून कणकेचे दिवे बनवायचे आहेत। हे दिवे आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला 2 अशा पद्धतीने लावायचे आहेत, कारण या दिवशी कणकेचे दिवे लावण्याचे अतिशय महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता किंवा अलक्ष्मी किंवा आपल्या घरामध्ये जो कोणताही प्रॉब्लेम असेल पैशांसंबंधी तो दूर होण्यास मदत होते। म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे। त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपल्याला 7 लवंगा अखंड अशा साबूत लवंगा टाकायच्या आहेत। कोणत्याही एका दिव्यांमध्ये तुम्ही टाकल्या तरीही चालेल। तुम्ही जर जास्त दिवे लावले असतील तर त्यामध्ये 1-1 अशाप्रमाणे तुम्ही लवंगा टाकू शकता। तसेच हे दिवे दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यामध्ये किंवा इतर कुठेही टाकायचे नाहीयेत। हे दिवे आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचं आहे किंवा ते नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून देऊ शकता, कारण वाहत्या पाण्यामध्ये आपण जर दिवे सोडले तर त्या पाण्यातील जे काही जलचर प्राणी आहेत ते हे दिवे खातात आणि त्यामुळे ते अतिशय प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात। तसेच आपण ज्या वेळेला झाडाखाली हे दिवे ठेवतो कणकेचे, त्यावेळेला मुंग्या किंवा इतर कीटक येऊन ते दिवे खातात आणि ते सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। त्याचप्रमाणे आपल्याला तुळशीच्या पानांचा सुद्धा उपाय करायचा आहे आणि तो उपाय म्हणजे सकाळी आपण लवकर उठून झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर येऊन दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याकडे जर भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा जर आपल्याकडे बालकृष्णांची मूर्ती असेल, अशा पद्धतीने काहीही असेल तर त्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि या उपायासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी वगैरे करण्याची अजिबात आवश्यकता नाही। फक्त भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या फोटोवरती आपल्याला हा उपाय करायचा आहे।
यासाठी आपल्याला 108 किंवा 51 अशी तुळशीची पाने लागणार आहेत। तसेच आपल्याकडे जर एवढी शक्य नसतील तर तुम्ही 11 तुळशीची पाने घेऊ शकता किंवा 21 असतील तरीही चालेल, परंतु 108, 21, 11 किंवा 51 अशा पद्धतीनेच आपल्याला पाने घ्यायची आहेत। ही पाने आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा फोटोवरती अर्पण करायची आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि प्रत्येक पान आपल्याला त्यांच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती अर्पण करायचे आहे। जर तुम्ही माळ बनवू शकत असाल तुळशीच्या पानांची तर ते सुद्धा तुम्ही अर्पण केली तरीही चालणार आहे, कारण या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजनाला अतिशय महत्त्व दिलेले आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणत्याही पैशांच्या अडचणीसाठी आपण हा उपाय करायचा आहे। अतिशय मनापासून हा उपाय केला तर आपल्या घरातील दरिद्रता कायमची दूर होते, भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यास मदत होते आणि आपल्या धनामध्ये सुद्धा या उपायाने वाढ होते आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। आणि माता लक्ष्मी ज्या ठिकाणी प्रसन्न असते त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची पैशांची अडचण कधीच राहत नाही, म्हणून आपल्याला अतिशय मनापासून हा उपाय करायचा आहे। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।